नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। जनता दिल्लीच्या तख्तासमोर न झुकता महायुतीला धडा शिकवेल, खासदार अमोल कोल्हे। महाराष्ट्र धर्म जपण्याची ही निवडणूक, खासदार अमोल कोल्हे। 42 गावातील जनता मला कधीही परक पाडणार नाही, अभिजित पाटील। अभिजित पाटील यांच्या रूपाने शरद पवार साहेबांच्या पट्ट्या आमदार होणार, खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांची जाहीर सभा करकम येथे संपन्न झाली। यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ बंगराव, मान्य जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे, संजय कोकाटे, संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष मधुकर देशमुख, काँग्रेसचे नितीन नागणे, ज्योती कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, बाबू तात्या सुर्वे, विष्णू बागल, सुधीर भोसले, विजय भगत, करकमचे ज्येष्ठ दिलीप पूर्वत, BS पाटील, अमोल शेळके, खरे गुरुजी यांसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि करकम परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुती सरकारने मतांवर डोळा ठेवून अनेक योजना काढल्या, मात्र शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यात दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तर सत्ताधाऱ्यांकडून उद्योगपतींना कर्जमाफी दिली गेली। यामुळे सत्ताधाऱ्यांवर राज्यातील शेतकरी नाराज आहेत। सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं। यामुळे विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्र धर्म जपण्याची निवडणूक झाली आहे। लोकसभा निवडणुकीला येथील जनता दिल्लीच्या तख्तासमोर झुकली नाही, त्यांनी धडा शिकवला। याही निवडणुकीला जनता महायुतीला चांगलाच धडा शिकवेल, असा हल्लाबोल खासदार कोल्हे यांनी यावेळी महायुती सरकारवर केला आहे। ते पुढे बोलताना म्हणाले की शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांचे 7 बारे कोरे करण्याचं काम केलं, त्याच पद्धतीने अभिजित पाटील यांनी सहकारातून मोठे काम केले आहे। अभिजित पाटील हे आमदार झाल्यावर शरद पवार यांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे। यामुळे शरद पवार यांचा पट्ट्या अभिजित पाटील आमदार होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। यावेळी त्यांनी राज्यातील जनतेसाठी महाविकास आघाडीने काढलेल्या जाहीरनाम्याची थोडक्यात माहिती दिली आहे। यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, मात्र विरोधक मुद्द्यावर बोलत नाहीत। रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। करकम येथे अनेक संतांच्या पालख्या मुक्कामी असतात, मात्र कोणतीही सोय होत नाही। कोट्यावधी खर्च करूनही येथील नागरिकांना पिण्याचे पाणी देऊ शकले नाहीत। बस स्थानकाची दुरावस्था झालेली आहे। परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही। करकम नगरपंचायत न झाल्याने कोणतीही निधी येत नाही। या मतदारसंघावर पवार साहेबांचं विशेष लक्ष आहे। यांना गड राखायला दिला तर ते मालक झाले, अशा शब्दात शिंदे यांचा समाचार त्यांनी घेतलाय। ते पुढे बोलताना म्हणाले की विठ्ठल कारखान्याच्या वेळेस दिलेला शब्द मी पाळला आहे। पवार साहेबांचा हात बळकट करण्यासाठी मला एक वेळेस संधी द्या। मी करकम नगरपंचायत करेन। परिसरातील नागरिकांसाठी करकमला अप्पर तहसील कार्यालय मंजूर करेन। भीमा नदीवर बंधाऱ्याची उंची वाढवून या भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा कायमचा प्रश्न मिटवणार आहे। मुस्लिम दफनभूमीचा प्रश्नही मार्गी लावेल। घरकुलाचा प्रश्न मार्गी लावेन। 42 गावातील ही जनता मला पोरकं पाडणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। यावेळी त्यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।